सातारा जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्वाच्या ज्या बिग फाईट आहेत ते म्हणजेच कराड तालुक्यातील पाल मतदारसंघामध्ये मोठी लढत होतीये आणि माझ्यासोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार माधवराव काळभोर उर्फ मदन भाऊ. भाऊ, काय आता सध्याची परिस्थिती आहे मतदारसंघामध्ये प्रचाराची? आमचा भारतीय जनता पार्टी मार्फत मला माधवराव निवृत्ती काळभोर मदन भाऊ यांना अधिकृत उमेदवारी आमच्या भारतीय जनता पार्टीने मला दिलेली आहे. आणि परिस्थिती पाहता आज पाल जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता पार्टीला अत्यंत पोषक वातावरण आहे. आमदार मनोजदादा घोरपडे यांना 4,500चं लीड पाल जिल्हा परिषद गटाने दिलं होतं आणि त्यानंतर आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली असंख्य वाड्या वस्त्यावरील कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. त्याच्यामध्ये हजारो कार्यकर्ते आहेत. त्यामुळं आताची लढत ही बिग फाईट म्हणता येणार नाही. प्रस्थापिता विरुद्ध आहे, त्यांच्या निष्क्रियतेबद्दल आहे. 30, 35, 40 वर्षात कुठलंही काम सांगण्यासारखं न केल्यामुळे आता लोकांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि आमचा विजय नक्की आहे. 7,000 ते 8,000 मतानं भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषदचा उमेदवार म्हणून मी निवडून येतोय. त्याचबरोबर माझ्यासोबत असलेले पंचायत समिती गणातील पाल पंचायत समिती गणातील उमेदवार प्रमोद कदम, ते सुद्धा उच्च शिक्षित आहेत आणि त्यांना कार्याचा अनुभव आहे. तर ते सुद्धा पंचायत समितीला अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतील. त्याचबरोबर चरेगाव गणातून धैर्यजा स्वप्नील माने या उमेदवार आहेत पंचायत समितीसाठी. त्याही 100% लीडनं 3,000 ते 4,000 मताच्या फरकाने निवडून येतील ही मला खात्री आहे. खरं तर पाल जो तुमचं जे गाव आहे ते खूप महाराष्ट्रासाठी खूप महत्वाचं आहे. येणारे पॉप्युलेशन बाहेरचे जी पर्यटक आहेत ते मोठ्या प्रमाणात. काय विजन डोक्यासमोर आहे तुमच्या? पाल गाव म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेलं श्री खंडोबा मल्हारी मार्तंडाचं देवस्थान आणि मल्हारी मार्तंड महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातील लाखो लोकांचं कुलदैवत आहे. आणि हे ब दर्जाचं देवस्थान, या ठिकाणी जानेवारी महिन्यामध्ये लाखोंची यात्रा होते, 9 ते 10 लाख लोकांची. आणि दररोज 10 ते 15,000 फ्लोटिंग लोकसंख्या इथे देवाला दर्शन घेण्यासाठी येत असते. आता अशा ठिकाणी देवस्थानच्या ठिकाणी असंख्य अशा समस्या आहेत. त्या ठिकाणी देवस्थानला शौचालयाची सोय, पार्किंगची सोय, त्याचबरोबर लोकांना आरोग्याची सोय तर आता आम्ही प्राथमिक आरोग्यानं मंजूर करून आणल्या कारणाने ती 1 वर्षभरात संपून जाईल. परंतु पार्किंगची सोय आहे ती आम्ही देवस्थानच्या कार्यक्रमामध्ये आमदार मनोजदादा घोरपडे यांनी 100 कोटीचा निधी त्यासाठी तज्ज्ञ समिती नेमलेली आहे. त्या तज्ज्ञ समितीचा अहवाल आल्यानंतर टप्प्याटप्प्याने पूर्ण होणार आहे. तर हरपवडी गावाच्या बाजूने येणारा भैरोबाचा ओढा आहे, ते भैरोबा मंदिरापासून तळाळी नदीला जे ओढा मिळतो तिथपर्यंत आम्हाला बॉक्स कल्वर्ट करायचे आहे की जेणेकरून त्या ठिकाणी पार्किंगची सोय होईल. आणि त्या बॉक्स कल्वर्टच्या बाजूनं दुसरा एक रस्ता घ्यायचा आहे, म्हणजे आम्हाला वन वे केल्यानंतर गावामध्ये ट्रॅफिकची अडचण येणार नाही. आता सध्या उसाची वाहनं जाणं किंवा गावाच्या पश्चिमेला 3 दगडखाने 2 कारखाने असल्या कारणानं जी रहदारी होती आणि ट्रॅफिक जाम होतं, त्या समस्येतून आम्हाला गावाला मुक्त करायचे आहे. हे माझं प्रामुख्यानं काम असेल आणि अशाच पद्धतीची कामं मला संपूर्ण पाल जिल्हा परिषद गटामध्ये करायची आहेत. शेवटचा प्रश्न, महिला असतील, तरुण असतील आणि सर्व मतदार असतील, काय आव्हान काय करायला पहिल्या टप्प्यातल्या लोकांना? मी महिला तरुणांना आव्हान हे करेन की आज जर आपल्याला विकास करायचा असेल तर देशामध्ये नरेंद्र भाई मोदी साहेबांचं सरकार आहे, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसचं भाजपचं सरकार आहे, ग्रामपंचायत पालिची भाजपची आहे आणि या ठिकाणी जर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे सदस्य भाजपचे झाले तर आपल्याला कुठेही अडचणी येणार नाहीत. महिला भगिनींना त्यांना त्यांच्या ज्या योजना आहेत, सुविधा आहेत, त्या सगळ्या सुविधा देण्यासाठी आम्ही सक्षमपणे काम करू. आणि त्यामुळे सर्व युवकांनी, महिला भगिनींनी आणि सर्व वडीलधाऱ्या लोकांनी भारतीय जनता पार्टीला मतदान करून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून द्यावा ही मी त्यांना विनंती करतो. खरं तर निवडणुकीचा पहिला प्रचाराचा टप्पा सुरू आहे आणि या ठिकाणी पाली मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार मदनभाऊ काळभोर यांनी विजयाचा नव्हे तर मोठ्या मताधिक्याने विजयाचा या ठिकाणी विश्वास व्यक्त केलेला आहे. या ठिकाणी विकास बसले, यशवंतनगरी, कराड.